काही ठिकाणी अशी असतात ना जिथे फक्त डोळ्यांनी दर्शन होत नाही तर मन नकळत नतमस्तक होते. नांदेड जिल्ह्यातील समुद्र सपाटीपासून सुमारे 1900 फूट उंचीवर निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र ते म्हणजे श्री क्षेत्र माहूर. धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक दृष्टिकोनातून ना माहूरचं महत्व अतुलनीय आहे. इथे अनुसया माता, श्री दत्तात्रय आणि रेणुका देवी यांची मंदिरे आहे. अतिशय प्राचीन आणि श्रद्धेचे केंद्र मानले जातात बरं का. माहूरला श्री दत्तात्रयाचं जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं. यामागेही एक अत्यंत पवित्र कथा आहे. पुराण कथेनुसार ना ब्रह्मा, विष्णू आणि महेश महासती अनुसया मातेची ना पतिव्रताची परीक्षा घेण्यासाठी ऋषीच्या वेशात भिक्षा मागायला येतात. अनुसया मातांना त्यांना लहान बालकाच्या रूपात ना परिवर्तित करून मातृत्वाने स्तनपान घालतात आणि त्या क्षणी त्रिदेव प्रसन्न होतात. त्याच वरदानातून ना प्रभू दत्तात्रयांचा अवतार होतो. म्हणूनच दत्तात्रयांना ना त्रिदेवांचा एकत्रित अवतार मानलं जातं. येथील पिंगलनाग ऋषीची अखंड धुनी, दत्तशिखराखालील ना सर्व तीर्थ, जलस्त्रोत्र आणि दगडी बांधकामात दिसणारी प्राचीन कला आजही त्या काळाची साक्ष देतात. दरवर्षी दत्त जयंती सोहळा इथे मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो, जिथे हजारो श्रद्धाळूंना एका विश्वासाने एकत्र येतात. माहूर म्हणजे फक्त एक स्थान नाही, ती एक श्रद्धेची परंपरा आहे आणि दत्तकृपेची जिवंत अनुभूती देखील. हा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत, भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी ना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्ही कधी इथे आला असाल ना तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच श्रद्धेने भरलेल्या प्रवासासाठी आता लगेच फॉलो करा. चला तर मग भेटूया. दत्तकृपा सदैव आपल्या सर्वांवर राहो.